भीमक्रांती न्यूज। सुधर जाओ नहीं तो जेल में सड़ जाओ। देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश आदरणीय CJI जस्टिस BR गवई अध्यक्षता देश के मुख्य न्यायाधीश संपादक बाळासाहेब कांबळे। SC/ST ॲक्ट 1989 कलमानुसार यापुढे अट्रॉसिटी ॲक्टमध्ये आरोपीला जामीन मिळणारच नाही, सुधरा नाही तर कायमस्वरूपी जेलमध्ये सडत पडा। यापुढे जातीवर बोलताना एकदा नाही 10 वेळेस विचार करा, कारण आता कोणालाच या अट्रॉसिटी ॲक्टमध्ये जामीन नाही, कारण अट्रॉसिटी कायद्यात आरोपींना अटकपूर्व जामीन ह्यापुढे मिळणार नाही। सुधर जाओ नहीं तो जेल में सड़ जाओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला घटनेमध्ये आमच्या संरक्षणासाठी, परंतु आज गेली 70 वर्ष होऊन गेली, आजपर्यंत आमच्या जातीवादी लोक आमच्या समाजावर हल्ले करतात। जातीवादी लोक कुठे आमच्या झोपड्या जाळल्या जातात, कुठे आमच्या मायबहिणींची अब्रू बिनधास्त लुटली जाते, कुठे गावातील जातीयवादी रस्त्याला म्हणेल तशी जागा दिली नाही म्हणून, पण मागासवर्गीय समाज शिक्षणापासून पुढे जातोय म्हणून आळीपाळीने मागासवर्गीय कुटुंबावर बलात्कार करून खून करून कॅनलमध्ये टाकली। देशाच्या नकाशामध्ये नाही तर जगाच्या नकाशावर खैरलांजीची घटना या जातीवाद्यांनी घडवून आणली, ही सगळ्यात शोकांतिका आहे। आणि याच गावाला आदर्श तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार दिला जातो आणि त्याच्यामधील जे आरोपी होते ते सही सलामत सुटले जातात। ही गंभीर बाब लक्षात घेता सरन्यायाधीशांनी तंतोतंत विचार करून तो अट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास करून याची माहिती घेऊन तो आदेश त्यांनी पारित केला आहे। म्हणून मागासवर्गीयने देखील कसे पण वागून चालणार नाही। जातीवाचक बोलत असताना इतरांनी देखील वागण्यामध्ये सुधारणा ठेवली पाहिजे, कारण SC/ST 1989 अट्रॉसिटी ॲक्टमध्ये आता आरोपीला कुठल्याही परिस्थितीमध्ये जामीन मिळणार नाही। एकतर सुधर जाओ नहीं तो जेल में सड़ जाओ। देशाचे मुख्य न्यायाधीश जे आहे जस्टिस BR गवई यांचे हार्दिक मनापासून अभिनंदन। पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते, गायक, कवी, कलाकार, बौद्ध समाज यांचे वतीने परत एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन। बाळासाहेब कांबळे। ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।